हा बघा, हा नाना चौक आहे. सहभागी झाले आहेत या वारसा सहलला. हा 3 मैलाचा दगड आहे. शास्त्री हॉलचं एंट्री गेट आहे. हे भवानी शंकर मंदिर. इथे मंदिरामध्ये आता आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत. इथे पण बघा, अशा या सुंदर अशा या मूर्त्या आहेत. हा कळस दिसत आहे आणि ध्वज पण दिसत. हा गांधी स्मृती स्तंभ आहे. अशा ठिकाणी आपण उभे आहोत. तर हे ऑगस्ट क्रांती मैदान आहे. काँग्रेस या पक्षाची स्थापना या ठिकाणी झाली. लक्ष्मीनारायण मंदिरला चाललो आहोत. और केम्स कॉर्नर आहे. आपण बाबुलनाथ मंदिराजवळ पोहोचलो आहोत. तर या इथे बघा, ह्या 108 पायऱ्या आणि साईडला लिफ्ट पण. आता आपण ज्या देवालयामध्ये आलोय तर याचं नाव आहे बाबुलनाथ. त्यावेळी मुंबई ठाणे ही विशेष नावं अस्तित्वात नव्हती. या संपूर्ण पट्ट्याला उत्तर कोकण असं म्हटलं जायचं. हा बाबुलनाथ मंदिराचा हा असा परिसर आहे. नमस्कार मित्रांनो, प्रमोद कोंडवळकर या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे नाना चौकमध्ये. तर आता इथे भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत मुंबई महानगर आयोजित वारसा सहल नाना चौक ते गिरगाव चौपाटी आयोजित करण्यात आलेली आहे. तर चला तर आपण जाऊन बघूया इथे प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक कुठली कुठली स्थळं आहेत. हा बघा, हा नाना चौक आहे. जगन्नाथ शंकर शेठ चौक. आणि इथे सगळे हे एवढे सहभागी झाले आहेत या वारसा सहलला. जगन्नाथ शंकर शेठ बरगुटे, आडनाव बरगुटे, भाषे बरबाडचे यांचे पणजोबा प्रथम मुंबईमध्ये आले. आणि का आले तर ते व्यापारी होते. आणि मुरबाड आणि सगळ्या आजूबाजूच्या भागामध्ये पोर्तुगीजांनी बघा, हा नाना चौक शास्त्री हॉल बस स्टॉप आहे. हा 3 मैलाचा दगड आहे आणि इथे याच्याबद्दल इथे ह्या बोर्डावरती अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 3 मैल 3 माइल्स फ्रॉम सेंट थॉमस चर्च. हे शास्त्री हॉलचं एंट्री गेट आहे. हे बघा, शास्त्री हॉल. हे शास्त्री हॉलचं स्कीमॅटिक पेंटिंग आहे. तर हा शास्त्री हॉलचा लेआउट प्लान आहे. हे आता आपण शास्त्री हॉलमध्ये चालत आहोत. आणि जवळजवळ मला वाटतं 1928 साली 1928 साली या स्वदेशी व्यक्तिगतमध्ये घड्याळ बनवली जायची किंवा मोठ्या घड्याळांचा मेंटेनन्स त्याच्या कामासाठी पण रेल्वे स्टेशनवरच्या मोठ्या घड्याळांचा मेंटेनन्स हा तिथले कामगार करायचे. त्याहीपेक्षा महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट राजाबाई टॉवरवरचं घड्याळ सगळ्यांनी केव्हा पाहिजे तर बनवलं एका ब्रिटिश कंपनी.
मेंटेनन्स या कारखान्यात ते काम करतात. म्हणजे त्यांच्यावर सोपवलं होतं की हा तुमचं काम उत्तम आहे, मेंटेनन्स करा. हा अभिमानाचा विषय. आणि 1928 इतक्या जुन्या काळामध्ये नरवणे नावाच्या माणसाने हा कारखाना सुरू केला. त्याचं कौतुक ऐकून की अरे यांनी इतकं छान कारखाना सुरू केला आणि इतकं इतकं उत्तम प्रॉडक्ट आहे. आणि एक विचार आपण हे भवानी शंकर मंदिर, राम मंदिर आहे. जगन्नाथ उर्फ नाना शंकर सेठ यांचे श्री भवानी शंकर मंदिर उर्फ राम मंदिर. तर मित्रांनो, हा बघा, हा स्टॅच्यू आहे नाना शंकर शेठ उर्फ कैलासवासी नामदार जगन्नाथ यांचा. त्यांच्याबद्दल इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. जन्म 10 फेब्रुवारी 1803 आणि मृत्यू 31 जुलै 1865 रोजी. इथे बघा, सुंदर असे हे दीपस्तंभ आहे आणि वरती असा हा ध्वज आहे. तर हे दोन्ही बाजूला असे हे दीपस्तंभ आहेत इथे पण आणि ह्या साईडला पण बघा. इथे मंदिरामध्ये आता आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत. इथे बघा नंदी आहे आणि पुढे गाभारा आहे. इथे बघा गणपती बाप्पाची सुंदर अशी ही मूर्ती आहे. इथे पण बघा अशी ही सुंदर अशी ही मूर्ती आहे. इंडस्ट्रीमध्ये लोक मुद्दाम येऊन या सुरेच्या तर इथे वरती बघा ही सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे, स्टॅच्यू आहे. आणि त्याच्या पाठीमागे आपल्याला कळस दिसत आहे आणि ध्वज पण दिसत आहे. या इथून बघा तुम्हाला मंदिराचा हा असा संपूर्ण व्ह्यू दिसत आहे. गाभाऱ्यावरचं हे घुमट, कळस आहे, ध्वज आहे. पाठीमागे पण आपल्याला ते नवीन मंदिर दिसत आहे. हा गांधी स्मृती स्तंभ आहे. स्मृती अशा ठिकाणी आपण उभे आहोत. थोडं मागे बघा, समोर आपल्याला एक पांढऱ्या रंगाची इमारत दिसते. आपण नंतर जाणारच आहोत, पण त्या जागेचा आणि या जागेचा काय संबंध आहे तो लक्षात यावा म्हणून सांगतो. या पांढऱ्या इमारतीच्या मागे थोडंसं असं उंच टप्प्यावर गोकुळदास तेजपाल सभागृह असं आहे. पूर्वी म्हणजे 1885 साली त्या ठिकाणी गोकुळदास तेजपाल पाठशाळा, संस्कृत पाठशाळा होती. आणि या पाठशाळेच्या सभागृहामध्ये 28, 29 आणि 30 डिसेंबर 1885 असे 3 दिवस राष्ट्रीय सभा किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस
या संघटनेचं पहिलं अधिवेशन झालं. पहिली काँग्रेस 1885 काँग्रेसची स्थापना या ठिकाणी झाली. असा त्यांचा उल्लेख आहे इंग्लिशमध्ये. आणि इतर अनेक नामवंत असे एकूण 72 सदस्य या पहिल्या काँग्रेसमध्ये होते. रजिस्टर असफ अली हे त्यांची बायको अरुणा असफ अली हिने या ठिकाणी येऊन तिरंगा फडकावला. मला वाटतं बाहेर फोटो लावला होतो. आणि शाळेमध्ये आमची शाळा करून दिली. आणि शाळेमध्ये एवढाच सगळ्यांच्या कानावर की तिकडे गव्हर्नमेंटला काहीतरी जोरदार घडलाय. मग आम्ही सगळे घरी गेले. अरे वा. तर हे ऑगस्ट क्रांती मैदान आहे. खरं तर या वास्तूची माहिती मी आपल्याला अगोदरच सांगितली की 28 डिसेंबर 1885 या दिवशी राष्ट्रीय सभा किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षाची स्थापना या ठिकाणी झाली. इकडे ही जर कोणी मागच्या लोकांनी पाठी बघितली नसेल तर मुद्दाम ती पाठी येऊन बघा की ते स्मरणशिला ज्याला आपण म्हणूया ती तिकडे त्यांनी लावलेली आहे. आणि ज्या गोकुळदास तेजपाल एक मुंबईतले खूप धनाढ्य असे शेठजी, तर त्यांची ही मुळात संस्कृत पाठशाळा होती. तर आता पाठशाळा उरलेली नाही. हे पाठशाळेचं जे सभागृह जिकडे काँग्रेसची स्थापना झाली हे कोणालाही मिळू शकतं. लग्न म्हणजे प्रदर्शन वगैरे असं इकडे कायम चालूच असतं. अर्ध्या भागामध्ये पलीकडे गोकुळदास तेजपाल थिएटर आहे. साधारणपणे सगळे गुजराती नाटकं त्या ठिकाणी लागतात. आणि समोर जर आपण बघितलं तर कळस दिसतोय. हे गोकुळदास तेजपालनी स्वतः बांधलेलं लक्ष्मीनारायणाचं मंदिर. म्हणजे जसं तिकडे आपण बघितलं नाना शंकर शेट्टी एक आपलं म्हणून देऊळ बांधलं असं या गोकुळदास तेजपालनी हे स्वतः बांधलेलं लक्ष्मीनारायणाचं मंदिर. स्वतःच तसं म्हटलं तर खाजगी आहे पण सगळ्यांना खुलं आहे. आणि आजही गोकुळदास तेजपाल हा एक मुंबईतला नामवंत ट्रस्ट आहे आणि चांगलं धनवान आहे. म्हणजे आजही त्यांच्यातर्फे अनेक समाजोपयोगी कार्य चालू आहेत. क्रॉफर्ड मार्केटच्या समोर किंवा पोलीस कमिशनरच्या ऑफिसच्या बाजूला जे GT हॉस्पिटल आहे ते तेच आहे, गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल त्यांच्याच नावाचं आणि त्याच काळापासून चालू असेल. तर अशा या ठिकाणी 1885ला काँग्रेसची स्थापना झाली. नंतर म्हणजे आता काँग्रेसचे जे काय धेंडेवडे चालले ते सोडा. आता आपण लक्ष्मीनारायण मंदिरला चाललो आहोत. तर ह्या इथून बघा हा असा सुंदर असा हा व्ह्यू आहे. तर हा NS पाटकर मार्ग आहे. समोर केम्प्स कॉर्नर आहे. समोर आपल्याला हँगिंग गार्डन दिसत आहे. तर हे आता बघा आपण बाबुलनाथ मंदिराजवळ पोचलो आहोत. इथे हा द्वारकाधीशजी मंदिर आहे. हे बघा हे गणेश मंदिर आहे. हे बघा हे इकडे एक मंदिर आहे. पूजेच्या साहित्याची सगळी ही दुकानं आहेत. तर या इथे बघा ह्या 108 पायऱ्या आहे आणि साईडला लिफ्ट पण आहे मंदिराकडे जाण्यासाठी. इथे बघा हे लिफ्टसाठी असे हे चार्जेस आहेत. हे बघा हा बाबुलनाथ मंदिराचा हा असा परिसर आहे.
आपण ज्या देवालयामध्ये आलोय तर याचं नाव आहे बाबुलनाथ. आता बाबुलनाथ नाव का पडलं तर असं सांगितलं जातं की हा बाबुलनाथची जी टेकडी आहे तो मुळात ज्याला आज आपण मलबार हिल म्हणतो या मलबार हिलचाच एक भाग आहे. मलबार हिल ही मोठी आहे आणि त्यातला हा एक भाग बाबुलनाथची टेकडी. नंतर आत्ता आपण ज्या गोकुळदास तेजपाल लक्ष्मीनारायणच्या मंदिरातनं आलो ती एक छोटी टेकडी आणि तो जो रस्ता आपण पाहिला भला मोठा तो केम्स कॉर्नरकडे जातो. त्या केम्स कॉर्नरवरनं थोडं वर चढलं की जो रोड आहे तो पेडर रोड. पेडर रोड ज्या टेकडीवर आहे ती खंबाला हिल, म्हणजे ही मलबार हिल ती खंबाला हिल आणि मध्ये या आणखी 2-3 छोट्या टेकड्या, एक ती लक्ष्मीनारायणचं मंदिरवाली, एक ही. तर असं म्हटलं जातं की साधारण 1780 म्हणजे उत्तर पेशवाईचा कालखंड सुरू झालेला होता. सवाई माधवराव पेशवे आपल्या राज्यामधले पुण्यामध्ये राज्यावर होते. त्या कालखंडामध्ये इथे मुंबईत इंग्रजांच्या राज्यात ती टिपिकल एक लोककथा अनेक देवालयांबद्दल जी आपल्याला वाचायला मिळते तीच की या डोंगरावर गुराखी गायी चरवत होते आणि तसं करत असताना एक गाय एका विशिष्ट ठिकाणी यायची आणि धार सोडायची स्वतःहून. मग त्या गुराख्याला कुतूहल वाटलं की असं काय करते आणि म्हणून त्यांनी जेव्हा ती जागा काढून पाहिली तेव्हा तिथे त्याला शिवलिंग सापडले. आणि मग अर्थात ही सगळी वार्ता कर्णोकर्णी सगळीकडे पसरली की अशा रीतीने स्वयंभू शिवलिंग मिळालाय. तर लोक तत्परच असतात तिथे देऊळ बांधायला. त्याप्रमाणे लोकांनी देऊळ बांधलं. आता मुळात मुद्दा असा आहे की शिवलिंग इथे आलं कसं, तर त्याबद्दल असं सांगितलं जातं की एक थोडा मी राजकीय प्रवास सांगतो की आपलं राज्य म्हणजे आपलं स्वातंत्र्य आपल्याला मिळण्यापूर्वी इंग्रजांच्या पूर्वी पोर्तुगीजांच्या पूर्वी गुजरातच्या बादशहाची सत्ता म्हणजे मुसलमानांची सत्ता संपूर्ण या मुंबईच्या भागावर होती. त्याच्या अगोदर मुसलमानी सत्ता या ठिकाणी येण्यापूर्वी आपला हिंदू राजा कोण होता तर असं म्हटलं जातं की अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली आणि देवगिरीचं यादवांचं राज्य संपवलं. तर ते संपवल्यानंतर त्या रामचंद्र देव यादव किंवा रामदेवराव यादव असं ज्याचं नाव आपण ऐकतो त्या रामदेवरावाचा एक मुलगा शंकरदेव ठार झाला, जावई हरपालदेव ठार झाला. पण आणखीन एक धाकटा मुलगा होता त्याचं नाव होतं भीमदेव. हा भीमदेव त्याला लक्षात आलं की आता आपण देवगिरीवर टिकाव धरू शकत नाही. तर तो आपले अनेक सरदार आपले अनेक प्रजाजन आणि त्याच्यामध्ये 2 ज्ञाती समाजांचं नाव विशेष करून येतं. एक म्हणजे पाठारे प्रभू आणि एक म्हणजे पाठारे क्षत्रिय ज्याला आपण साधारणपणे पाचकळशी या नावाने ओळखतो. हे 2 ज्ञाती समाज मुख्य सगळेच होते पण हे 2 ज्ञाती समाज असे घेऊन तो देवगिरीहून म्हणजे आजच्या मराठवाड्यातनं औरंगाबादवरनं खाली कोकणात उतरला. आणि मग तो कुठे आला तर आज ज्याला आपण पालघर जवळचं केळवे माहीम म्हणतो त्या केळवे माहीमला त्याने आपली पहिली राजधानी केली. हे माहीम हे जे नाव आहे हे महिकावती या मूळ संस्कृत नावाचा पाली भाषेतला अपभ्रंश आहे. मग काही काळानंतर तो जो मूळ भीमदेव त्याचा अपभ्रंश झाला बिंबदेव. भीमदेव या मूळ नावाचा अपभ्रंश झाला बिंबदेव आणि अनेक बखरींमध्ये आपल्याला हे नाव जुन्या मुंबईच्या आढळले बिंबदेव यादवाचं राज्य. मग हे या त्यावेळी मुंबई ठाणे ही विशेष नामं अस्तित्वात नव्हती. या संपूर्ण पट्ट्याला उत्तर कोकण असं म्हटलं जायचं. मित्रांनो, हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.